सर्वप्रथम सर्वांना जय ज्योती जय सावित्री. मी डॉक्टर सौ सुनीता संपतराव शिंदे, राष्ट्रीय अध्यक्ष सावित्री शक्तीपीठ पुणे महाराष्ट्र. विषय गुरुपौर्णिमा. गुरु म्हणजे प्रकाशाचा अखंड झरा. गुरुविना ज्ञान नाही, गुरुविना उद्धार नाही आणि उद्धाराविना मानवतेचे सार्थक नाही. ज्यांनी हात धरून चालायला शिकवले ते आई वडील, ज्यांनी अक्षरांची ओळख करून दिली ते शिक्षक आणि ज्यांनी जीवनाचा अर्थ समजावून सांगितला ते गुरु. भारतीय संस्कृतीत गुरुला देवापेक्षाही श्रेष्ठ स्थान देण्यात आले. म्हणून संत कबीर म्हणतात की गुरु आणि गोविंद दोघे समोर असतील तर प्रथम वंदन गुरुलाच केले पाहिजे. कारण गुरूंनीच गोविंदाचा मार्ग दाखवलेला असतो. गुरु म्हणजे केवळ शाळेत शिकवणारे शिक्षक नव्हे, जीवनातील प्रत्येक अनुभव हा आपला गुरुच असतो. आई ही आपली पहिली गुरु असते. वडील हे जीवनाचे शिल्पकार असतात. शिक्षक ज्ञानाचा दीप प्रज्वलित करतात, तर समाज आपल्याला जगण्याची भान शिकवतो. गुरु म्हणजे नेमके काय? गुरु म्हणजे अंधारातून प्रकाशाकडे नेणारा. गुरु म्हणजे आपल्यातील सुप्त शक्तींची ओळख करून देणारा. महर्षी वेदव्यास यांच्या जयंतीनिमित्त गुरुपौर्णिमा साजरी केली जाते. आपल्या संत परंपरेनेही गुरुचे महत्व विशद केले आहे. संत ज्ञानेश्वरांना निवृत्तीनाथ हे गुरु लाभले. संत तुकोबांना बाबाजी चैतन्य यांचा सहवास लाभला. छत्रपती शिवरायांना राजमाता जिजाऊ आणि समर्थ रामदास स्वामी यांचे संस्कार लाभले. म्हणूनच महान व्यक्तिमत्वांच्या यशामागे एखाद्या गुरूंचे योगदान असतेच. महात्मा ज्योतिबांच्या जीवनातही गुरुतत्वाचा अद्भुत संगम दिसून येतो. समाजातील अज्ञान, अंधश्रद्धा आणि विषमतेच्या अंधारातून सत्तेचा प्रकाश दाखवण्याचे कार्य त्यांनी केले. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी लाखो मुलींना शिक्षणाचा अधिकार मिळवून दिला. त्यांनी समाजाला गुरुत्व प्रदान केले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे. जो तो प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. हे ज्ञानरूपी दूध आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपले गुरुच आहेत. म्हणून गुरूंचे ऋण कधीही फेडता येत नाही. आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात माहिती सहज मिळते, पण ज्ञान आणि विवेक फक्त गुरुच देऊ शकतात. मोबाईल माहिती देतो, पण जीवनमूल्य गुरुच शिकवतात. म्हणून आज गरज आहे केवळ शिक्षणाची नाही, तर सुसंस्काराची आणि मूल्यांची. जगण्याला दिशा देणारे गुरु, विचारांना पंख देणारे गुरु, स्वतः जळून प्रकाश देणारे गुरु, खऱ्या अर्थाने जीवन घडविणारे गुरु. चला, या पवित्र दिवशी आपल्या सर्व गुरुजनांना मनपूर्वक प्रणाम करून त्यांच्या चरणी कृतज्ञतेची पुष्पे अर्पण करूया. गुरुर ब्रह्म गुरुर विष्णू गुरुर देव महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. आपल्या सर्वांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. जय ज्योती जय सावित्री. जय हिंद. जय महाराष्ट्र.